नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टेक्समॅको बॅक्स ₹140 करोड ऑर्डर टू सप्लाय मल्टीपर्पज वॅगन्स टू रेल्वे. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला मिनिस्ट्री ऑफ रेल्वेकडून 140.55 कोटी रुपयाचा फ्रेश ऑर्डर मिळाला आहे मल्टीपर्पज वॅगन्स सप्लाय करण्यासाठी. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, स्टेर्लिंग अँड विल्सन गेन्स आफ्टर ऑर्डर विन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीच्या कंपनी स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडला गुजरातमध्ये 225 मेगावॅटच्या सोलार इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टचा ऑर्डर मिळाला आहे. तर मित्रांनो, मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेडने 1:2 रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे प्रत्येकी 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल. म्हणजे मित्रांनो, 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल. म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, जर तुमच्याजवळ 20 शेअर असेल तर त्यावर 10 बोनस शेअर मिळेल आणि 20 शेअरचे 30 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेडने 35 पैसेचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने आता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, 23 जून 2025. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया रिन्युएबल्स MAHAPREIT साइन जॉइंट वेंचर ॲग्रीमेंट टू डेव्हलप 2 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स इन महाराष्ट्र. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडने MAHAPREIT म्हणजे महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी सोबत जॉईंट वेंचर ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? महाराष्ट्रामध्ये 2 गिगावॅटचा म्हणजे रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज शेअर गेन आफ्टर सबसिडरी विन्स इंटरनॅशनल ऑर्डर वर्थ ₹176 मिलियन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी वारी सोलार अमेरिकस या कंपनीला $176 मिलियन ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? 586 मेगावॅटचा सोलार मॉड्यूल्स सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की या 586 मेगावॅटच्या सोलार मॉड्यूलचे सप्लाय फायनान्शियल इयर 2027 पासून सुरू होणार आहे. चला आता बोलूया संवर्धना मदरसनबद्दल. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन अनाउन्सेस 1:2 बोनस शेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 6% इन्क्रीज होऊन 29,317 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्षाआधी होता 27,666 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 19.6% इन्क्रीज होऊन 1,051 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्षाआधी होता 879 कोटी रुपयांचा.
आणि मित्रांनो, संवर्धना मदरसन या कंपनीने 1:2 रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, 1:2 रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे प्रत्येकी 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल. म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर संवर्धना मदरसन या कंपनीने 35 पैसेचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 23 जून 2025. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक प्लंजेस 9%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीने आपला फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 51%ने डिक्रीज होऊन 325.3 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्षाआधी होता 663 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 2.3%ने इन्क्रीज होऊन 3174.4 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्षाआधी होता 3103.7 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीने 2 रुपये 71 पैसेचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस बिगन्स कमर्शियल प्रोडक्शन ॲट न्यू मेघालया फॅसिलिटी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेड या कंपनीने आपल्या मेंदीपथर मेघालयामध्ये लोकेटेड असलेल्या न्यू फॅसिलिटी येथे कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स आणि ज्यूस बेस बेवरेजेसचे कमर्शियल प्रोडक्शन सुरू केले. आणि मित्रांनो, या कंपनीवर एक मेन पॉईंट म्हणजे या कंपनीचा बिझनेस गरमी बेस असतो. म्हणजे मित्रांनो, जेवढी गरमी इन्क्रीज होते तेवढा या कंपनीचा बिझनेससुद्धा इन्क्रीज होतो. परंतु मित्रांनो, यावर्षी खूप साऱ्या स्टेट्समध्ये मॉन्सून लवकर आला आहे. आणि मित्रांनो, याचाच निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला वरुण बेवरेजेस लिमिटेडच्या बिझनेसवर पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.